हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असते. तर माझं तर मी तर काय मजेत नाही आहे, कारण की मी दरवेळेस व्हिडिओ स्टार्ट करताना मी चांगलंच करते की मी पण खूप मजेत आहे. पण ह्या महिन्यामध्ये मी अजिबात मजेत नाही आहे, कारण का सगळं माझं शेड्यूल चेंज झालं. सगळंच माझं नियोजनच बिघडून गेलं अक्षरशः. कारण की आता मला ह्या महिन्यामध्ये माझं हे राहिलेलं काय बोलतात त्याला, रेंट दिलेलं आहे, माझं लाईट बिल भरायचं राहिलेलं आहे, माझं वायफायचं बॅलन्स टाकलेलं मी ते पण माझे पैसे द्यायचे राहिलेले आहेत. आणि आता मला परत बुधवारी गावाला जायचं आहे. 400-500 रुपये परत तिकडं जाणार आहे. आणि इथं मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते तिथं टाकी साफ करायचं काम चालू आहे, म्हणून त्यांनी पण 200 रुपये मागितलेले आहेत. तर ते पण मला द्यायचे आहेत. म्हणजे 200 रुपये पण खूप महत्त्वाची गोष्ट. मला 200 रुपये आठवडाभर जातात. आठवडा म्हणजे भाजी आणली की माझे 8 दिवस जाते. तर असं सगळं नियोजनच चेंज होऊन गेलेलं आहे. आणि ह्याच्यामध्येच म्हणजे जेव्हा आपल्याला काहीतरी आपण त्रासामध्ये असेल किंवा काय असेल, आता समीर आहे ना, मग कोणत्याच गोष्टीची कमी करत नाही, कोणत्या म्हणजे कोणत्याच नाही. सगळ्या गोष्टी म्हणजे तिथं गेलं ना, सगळं खाण्यापिण्यापासून सगळं म्हणजे बाकीच्या पण गोष्टी. आणि तो एवढं म्हणजे लहान आहे, आमच्यापेक्षा सगळ्यापेक्षा लहान आहे, तरी पण सगळ्या गोष्टी करतो आहे. आम्हाला त्याचाच खूप प्राऊड फील वाटतं आहे, म्हणजे नाही का वाटते. आणि आम्ही परत त्याला त्रास द्यायला की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, हे तर खूपच चुकीचं आहे. पण तरी पण तो लहान असून पण सगळ्या गोष्टी करतो आहे. बापाची जागा त्याने एवढ्या लवकर घेतली ना, की पप्पांच्या मला कसलीच म्हणजे नाही का कमी भासून दिलेली नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने सपोर्ट केलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मी पण आता तिथंच आहे, माई पण आहे. आता म्हणजे मी तर इकडं आहे, पण मी करते सगळ्या गोष्टी. पण तरी पण थोडीशी एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ना, ते समीर सगळे पार करतो आहे पप्पांची. आणि तेच मला परवा रात्री म्हणजे नाही का परवा पहाटे मला असं स्वप्न पडलं की आमच्या आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी केली नाही. कोणतं म्हणजे कोणतंच नाही. वर्षभर तर आम्ही त्याच्यामधून बाहेरच निघलो नव्हतो, की कंटिन्यू असं वाटायचं की बाबा आपण एक दिवस पप्पांची आठवण नाही काढली की काय विसरायला लागलेलो आहे का आपण पप्पांना, कसं काय आपण आज त्यांची आठवणच कसं काय नाही आली. अशा भरपूर साऱ्या गोष्टी. मम्मीचं वेगळंच टेन्शन, कारण मम्मी तेवढी खराब झाली होती ना खूप. आणि आम्ही पण सगळे, कारण की कंटिन्यू घरात पेशंट असेल ना, तेव्हा त्या व्यक्तींना समजतं की काय परिस्थिती असते म्हणून. आणि प्रत्येक गोष्ट सामोरे जायचं खूप क्रिटिकल असतात. आणि जर घरातला पप्पा बसून होते, पण तरी पण असं खूप मोठा आधार होता की बाबा आहेत म्हणून. आणि ते गेलं ना, सगळं म्हणजे सगळं डगमगून गेलं. पण त्याचाच एक काय बोलतात त्याला, पप्पांचीच एक सावली म्हणा, समीरने सगळी भरून काढली सगळ्या गोष्टी. मम्मीला पण कोणत्याच गोष्टीची कमी नाही. आत्ता पण घरामध्ये मम्मीला काहीच बघावं लागत नाही. तो किराणा, हाट, बाजार सगळ्या गोष्टी करतो. आणि त्याचबरोबर आता आमचं पण सगळ्या गोष्टी येणं जाण्यापासून करतो. आणि आता ह्या महिन्यामध्ये मला एवढे प्रॉब्लेम आलेत ना, डेंजर. पण जाणं पण खूप गरजेचंच आहे गावाकडं, कारण का एकदा मी मुक्त झाले ना त्याच्यातून, मला काहीच टेन्शन राहणार नाही. आणि परवा दिवशी पहाटे मला काय स्वप्न पडलं, कारण की पप्पांनी आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही केली. आणि असं मला स्वप्न पडलं की पप्पा आहेत आणि सगळं नाही का, आम्हाला आठवड्याला एवढं खाऊ आणायचे. आंबे म्हणू नका, काहीच म्हणजे माझे ॲपल एवढे फेवरेट होते की मला 8 दिवस जातीन एवढे ॲपल घेऊन यायचे पप्पा. 2.5-3 किलो, 2-2.5 किलो, 3 किलो, किती पण म्हणजे जसे असतील ना ॲपल तसे. कधी फळ फ्रूटचं पण कमी केलं नाही. तेवढे घेऊन यायचे आम्हाला. बुरुंज माहिती आहे ना, मोठा पाव, ते आम्हाला एवढे आणायचे. अक्षरशः आम्ही नंतर सांगितलं की पप्पा आता आणू नका, आम्हाला बास कंटाळा आलेला आहे. एवढ्या गोष्टी पप्पा प्रत्येक गोष्ट घेऊन यायचे, प्रत्येक. एवढं त्यांनी कोणत्याच गोष्टीची कमी नाही केली. आणि तेच मग मला पाठोपाठ आठवत होते, अरे यार नाही का सगळं आम्ही आठवड्यालाच नॉनव्हेज खायचो, तेव्हा आठवड्यालाच पप्पा नॉनव्हेज वगैरे घेऊन यायचे. आणि सगळ्या गोष्टींचं हे सगळं नंतर आहे ना नियोजनच बिघडून गेलं. आणि तेव्हा मग आत्ता आपल्याला काय गोष्टी कमी पडायला लागल्या ना, तेव्हा त्यांचं महत्त्व आपल्याला समजायला लागतं की आपण काय करतो आहे. कुठेतरी आपण कमी पडायला लागलो ना, आपल्याला कुठेतरी काही कमी पडायला लागलं ना, तर आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींची आठवण व्हायला लागते. आणि ती मला आता झालेली, मी एवढी म्हणजे काल पण मी एवढी इमोशनल झाले. मम्मीला पण फोन केला होता. मम्मीला पण जास्त फोन करणं होत नाही, तिला पण एवढं टेन्शन येते की बाबा एकटी राहते आहे,
काय करणार. मी कधी कधी एवढी निगेटिव्ह होऊन जाते ना की असं वाटतं की स्वतःला संपवून टाकावा, एवढ्या गोष्टींपर्यंत मी निगेटिव्ह होते. पण परत असं वाटतं की आपल्याला आपल्या आईवडिलांनी हे नाही शिकवलं की हेच दिवस आहेत की तुम्ही कसं खंबीरपणे उभं राहताय. हारणारे तर काय छोट्या छोट्या गोष्टींना पण हारते ते, पण ह्याच्यातूनच उभं राहून आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि आपलं जे बळकट आहे ना, काय बोलतात त्याला, विचार, आपण म्हणतो ना की आपले विचार स्ट्रॉंग पाहिजेत, त्यांनाच हे करायचं. आज मी संडे आहे पण माझा एक दिवस खाडा झाला तरी पण पैसे कट होत होते, कारण की आपण तिथं कामाला आहे. एक दिवस जरी खाडा कट झाला तरी पैसे कट होत होते. म्हणून मी आज संडे, माझी आज सुट्टी आहे, तरी पण मी मेडिकलवर गेलेली आहे आणि ती सुट्टी मी आता बुधवारी घेणार आहे. ती सुट्टी आज मी भरून काढणार आहे. म्हणजे अशी परिस्थिती सध्या आहे चालू. आणि आपण म्हणतो की प्रत्येकाला असं वाटतं की खूप काही गोष्टी सोप्या असतात, पण जे त्या गोष्टींमधून जाताना त्यालाच काही गोष्टी माहिती असतात. तुम्हाला असं वाटतं तुम्ही सगळं सोशल मीडियावर सांगता किंवा सगळं सांगते, काहीच सांगत नाही. काय म्हणजे काहीच नाही. माझी नॉर्मल लाईफ आहे ना, मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण काय खरं सांगायचं म्हणलं ना तर खूप अवघड आहे. आणि एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये आहे ना, एकटं राहणं आहे ना खूप अवघड असतं. पण मी स्वतःला तेवढं स्ट्रॉंग केलेलं आहे आणि राहिलेली आहे. पप्पा माझे म्हणायचे, माझी पित्री आहे ना, म्हणजे मला सगळं पित्तर म्हणतात. कोण भरपूर मला सारे हे करतात, पण मम्मी ते सगळे मला पित्री बोलतात. दीदी, माई, समय सगळे पित्री बोलतात. तर माझे पप्पा म्हणायचे की हे माझं आहे ना नान आहे, कणकण वाजणारं नान आहे आणि ते कुठेही आणि कसल्याही परिस्थितीत उभं राहू शकते. त्यांचे ते शब्द अजूनही आठवतात ते. आणि ते खूप आजारी होते आणि तेव्हा ते म्हणले होते की नाही का, माझ्या पोरींकडे पैसे असते ना तर त्यांनी माझ्यासाठी खूप काय केलं असतं. पण आम्ही नाही जास्त काय करू, प्रयत्न खूप केले आम्ही, कोणत्याच गोष्टीची कमी नाही केली, पण आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही. ते शब्द आता आठवते ते, त्या गोष्टींचा खूप म्हणजे खूप त्रास होतोय. म्हणून त्यांनी शिकवलेली शिकवण आहे, कोणत्याही आणि कसल्याही परिस्थितीत खंबीरच राहणार. पण ह्या महिन्यामध्ये ना खूप म्हणजे खूपच हे झालं, काय बोलतात त्याला, त्रास झाले. कारण की सगळं नियोजन बिघडलं माझं. म्हणून आहे ना आता आहे ना काय नाही, फक्त स्वतःला टाईम देते ना, पैसे कमवायचे आहेत. कारण काय वाईट परिस्थितीमध्ये कोणच येत नाही, बोलणारे खूप असतात, नातेवाईक असतात, सगळे असतात, पण आपल्याला जेव्हा गरज असते ना तेव्हा आपल्यापाशी कोणीच नसतं. खरंच कधी कधी असा विचार येतो की सगळं संपवून टाकलं तर काय उरणारच नाही आहे, आपल्या मागं कोण आहे. पण परत मम्मीचा विचार येतो, म्हणून परत काही गोष्टी थांबवाव्या लागतात ते. तर चला मग, मॅमचा फोन आला होता की आज लवकर आहे कारण काय सरांना बाहेर जायचं आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.